एका मुलीच्या आईबापाला न्याय द्यावा अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करत आहे। 8 जून 2020 साली दिशा सालियन यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यू ही पोलीस तपासामध्ये आत्महत्या दाखवण्यात आली। त्याच्यानंतर काही दिवसातच सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 साली त्यांचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला। या दोन्ही घटनांचं कनेक्शन आणि यावेळी दबक्या आवाजात जी चर्चा होती त्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे सुद्धा मंत्री होते आणि तिच्या वडिलांनी जो आरोप केलेला आहे की मुख्यमंत्री म्हणून सरकार म्हणून मुंबई पोलीस असतील, त्यावेळच्या महापौर किशोरी पेडणेकर असतील, आणखी कोण दिनू मोरिया बिरिया अशी काही जी नावं येत आहेत, या लोकांनी दबाव टाकला। त्या लोकांचे त्यांनी तारखा दिलेल्या आहेत, फोन रेकॉर्ड, CCTV, त्यांची ठिकाणं कुठे कुठे होती ती तपासा। आता संजय राऊत हे म्हणतात हा काहीतरी बनाव आहे, उभाटाचे काही नेते म्हणतात हा बनाव आहे। जर बनाव असेल तर त्यांनी तारखा दिलेल्या आहेत, नावं दिलेली आहेत, त्यांचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा, त्यांचे कुठे होते ते तपासा, हे तर तपासा। हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही सांगताय। छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय करणाऱ्याला कधीच माफी दिली नाही। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं हे उचित नाही। आमची मागणी आहे की राज्य सरकारने पुन्हा एकदा या केसची फेर तपासणी करावी आणि यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांना शिक्षा करावी। धनंजय मुंडेंना जर आपण न्याय देत असाल तर आदित्य ठाकरेंनाही तोच न्याय द्यावा लागेल। तुम्ही म्हणता आदित्य ठाकरेंना देखील आदित्य ठाकरेंची चौकशी करून दोषींना न्याय द्यावा लागेल अशी तुमची जरी सध्याची भूमिका असली तरी संजय राऊत म्हणतात याच्यामागे काही लोक आहेत ते जाणीवपूर्वक हे प्रकरण बाहेर काढतात। 5 वर्षांच्या नंतर हे प्रकरण बाहेर काढण्याची नेमकं गरज का पडली? हे बघा, औरंगजेब प्रकरणी नागपूरमध्ये दंगल झाली। या संजय राऊतांनी आरोप केला की यामागे सत्ताधारी आहेत म्हणून, आणि आता चौकशीत आढळते ना बांगलादेश कनेक्शन। त्यामुळे संजय राऊत काय बोलतात, संजय राऊत यांनी डोक्यावर हात ठेवून सांगावं की या गोष्टींना तुम्ही पहिल्यापासून विरोध करत होतात की नाही। तुम्ही ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत। अशा पद्धतीची लोक संघटनेमध्ये लुडबुड करतात, दिनू मोरिया असतील, आणखी जी काही नावं आदित्य पांचोली आणि ही सगळी जी नावं त्या ठिकाणी ज्या याचिकेमध्ये घेतलेली आहेत, या लोकांना संघटनेपासून दूर ठेवा ही मागणी तुमची पहिल्यापासून होती का नाही? आता तुम्ही नाही म्हणाल, परंतु तुम्हालाही या गोष्टी पटत नव्हत्या की संघटनेमध्ये अशी जी बाहेरची माणसं, जी मित्रमंडळी लुडबुड करतायत आणि एक दिवस संघटना खड्ड्यात घालतील, हे मत त्यावेळी पण तुमचं होतं, हे आता आपण विसरू नका। त्यावेळी आपण जाहीरपणे बोलत होतात। एका मुलीला न्याय देण्याकरता संजय राऊत आपण सुद्धा तोंड उघडा, खरं सत्य बाहेर येईल। कोण दिनू मोरिया? हे आदित्य ठाकरेंचे मित्र कसे? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? पूर्वी कुठल्या प्रकरणात ही लोक होती याचा सुद्धा तपास करा ना। या लोकांचा आदित्य ठाकरेंशी संबंध काय, कशासाठी संबंध आहे, ही जो काय ती काय जी काय नावं घेतली गेलेली आहेत याचिकेमध्ये, एकता कपूर यांची सुद्धा चौकशी करा। त्यांनी म्हटलेलं आहे हे सगळं रॅकेट
कशामध्ये इन्व्हॉल्व आहेत, कुठल्या पद्धतीमध्ये इन्व्हॉल्व आहेत याची तपासणी करणं गरजेचं आहे. एक हा समाज आहे, हा एक ग्रुप आहे, यांची एक वेगळे धंदे सुरू असतात आणि त्यापैकी हा एक ग्रुप आहे. नाईट लाईफ हवी, मुंबईची नाईट लाईफ पाहिजे म्हणून हे मागणी करणारे रात्रीच्या अंधारात काय करत होते हे आता बाहेर आलेलं आहे. तुम्ही म्हणताय संजय राऊतांच्या याच्यावर तुमचा जरी आरोप असला तरी तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांनी भूमिका मात्र विरोधी मांडली. ते म्हणतायत एखाद्याला क्लीन चिट तपास यंत्रणांनी दिली असेल तर चिखलफेक करणं चुकीचं आहे. हायकोर्टाच्या तपासणीतून यातनं बाहेर काही येणार नाही. वेगळी भूमिका तुमच्यापेक्षा स्पष्टपणे त्यांची आहे. हे बघा, त्यांची भूमिका काही मला काही कल्पना नाही आहे. ते एका मुलीच्या बापानी ती मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही पुरावे तपासा, काही गोष्टी तपासा, कॉल रेकॉर्ड तपासा, फोन रेकॉर्ड तपासा, कुठे होते ती ठिकाणं तपासा. काही लोकांची नावं दिलेली आहेत, त्यांनी डायरेक्टली ह्या गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत. तपास करायला काय हरकत आहे? कर नाही त्याला डर कशाला? हे बघा, जे काही झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे आणि राज्य सरकार त्यांच्यावर कठोर पावलं उचलणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यातले आरोपी दोषी पकडले गेलेले आहेत. जे जे कोणी यामागे असतील त्यांच्या नांग्या ठोकणार. नाही, आपलं महाराष्ट्राचं पोलीस एवढं स्ट्रॉंग आहे की प्रशांत कोरटकरला नक्कीच ते पकडतील कुठे असतील त्याला आणि त्याला योग्य शासन होईल. 48 तास झाले, 2 दिवस झाले कोर्टाने जामीन नाकारला, अद्यापर्यंत छत्रपतीला अपमान झाल्यानंतर तुम्ही औरंगजेबाच्या समाधीसाठी एवढे रान उठवता. छत्रपती शिवरायांबद्दल एवढे शब्द वापरून प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना ताबडतोब अटक करणं हे गरजेचं आहे. आमचीसुद्धा राज्य सरकारकडे ही मागणी आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करावी. यामुळे सरकारच्या प्रतिमेला धोका लागत आहे. त्यांना ताबडतोब राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असो त्याला सोडू नये आणि ही सुद्धा भूमिका आमच्या मुख्यमंत्र्यांची आहे, उपमुख्यमंत्र्यांची, आणि त्यांना अटक होणार. औरंगजेबाच्या थडग्यासाठी तुम्ही संसदेत प्रश्न उपस्थित करता, पण हा माणूस जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतक्या घाण शब्दात बोलतो त्या संदर्भात तुम्ही संसदेत मागणी करणार आहात का? हे बघा, राज्य सरकारने कुठेही त्यांना पाठीशी घातलेलं नाही आहे. प्रशांत जे काही कोरटकर आहेत त्यांना त्यांच्यावरती कारवाई होणार. संतोष देशमुख यांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण झाले, अजूनही कृष्णा आंधळे हा फरार आहे. बघा, आरोपीला पकडण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने जी काही मोहीम हातात घेतलेली आहे त्याचे सगळे साथीदार पकडलेले आहेत. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचा विषय नाही आहे. कालपर्यंत आपण आरोप करत होतात, परंतु जो कोण आका फाका बाका बोक्या सोक्या या सगळ्यांच्या मागे राज्य सरकार लागलेलं आहे. सगळ्यांवरती कारवाई झालेली. एक चांगला प्रश्न तुमच्यासाठी. संतोष देशमुख यांचं जेव्हा हे झालं, करता माणूस जातो तेव्हा वाईट परिस्थिती, शिंदे साहेबांनी शब्द पाळला, त्यांच्या घराचं काम सुरू आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जात असतात आणि त्या पद्धतीने ते काम त्यांनी सुरू केलेलं, दिलेला शब्द ते पाळतात. त्याचं एक उदाहरण आहे. राज्यात मुबलक कांदा आहे, राज्यात कांद्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि महाराष्ट्र हे मुख्य कांदा उत्पादक आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही संसदेत आहात आणि केंद्र सरकारने निर्यात बंदी लागलेली आहे 20% त्याच्यावरती तुमचं ते कॅप जे आहे शुल्क ते हटवण्याची मागणी केली जात आहे. तर या संदर्भात तुम्ही काय आवाज उठवणार आहात? नक्कीच याविषयी संसदेमध्ये हा विषय आम्ही नक्कीच काढू. शेतकऱ्यांवरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही अशा पद्धतीने नक्कीच आम्ही काम करू. सर, राज्याच्या आरोग्य विभागात एक मोठा जो एक घोटाळा बाहेर आला आहे. आरोग्य विभागात भाडोत्री वाहन घोटाळा झाल्याचा धक्कादायक बाब समोर आला आहे. 35 जिल्ह्यांमध्ये
आमचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि याची चौकशी सुरू झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.